देवते साता देवते साता देवते साता देवते साता देवते कांता देवते
बस टाळ टाळ्या काय वाजव जोरात जरा. टाळ टाळ्या टाळ टाळ्या पखावत टाळ टाळ्या पखावत टाळ टाळ्या देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा तुका मने रोकडे केले सेवितायने पोटी धाय मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा योंत प्रवेश ममवाच मिमं प्रसुप्ता संजीवयत् किल शब्दिधरस्पदाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीक्षी बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे येथे नमस्कारून आता मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं मार्गामततं शरणं प्रपद्ये अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदं जतेजस्फुर्दिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदिवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय संपाद्य ज्ञानंचे विधाय भक्ती विलोकितोयिन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा मुरंतं विठ्ठल 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 भजन करा टाळी वाजवा देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती देहुनिवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा संत जीवनाचा परिचय देणारा अभंग विठ्ठल अभंगा बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्या साध्य कर्तव्य बनते या न्यायाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 7वे
अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद रामकथा व निळोबाराय गाथा पारायण ज्यांच्या मुखार विंदातून तुम्ही रामकथा श्रवण करता असे असणारे श्रीराम कथा प्रवक्ते गजानन महाराज तामसेकर त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांच्या मुखार विंदातून तुम्ही व्यासपीठ श्रवण करता हरिभक्त परायण भीमराव महाराज परोटीकर त्यांनाही मी कमी करा. महाराजच्या माईकाचा बेस थोडा कमी करा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्त्याच्या अनुषंगाने जमलेली ही आमची सर्व मंडळी आहे. त्यामध्ये गायनाचार्य आमचे हरिभक्त परायण आदरणीय संतोष महाराज कणकेकर असतील. त्याचबरोबर त्यांना साथ करणारे आमचे गोपाल महाराज सुरक्षित त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर मृदंगावरती ज्यांची साथ आहे आम्हाला आणि आमचे हरिभक्त परायण जीवलग मित्र विजय महाराज कणकेकर असतील त्यांनाही मी धन्यवाद देतो. ज्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्यापर्यंत आली आहे असे हरिभक्त परायण लक्ष्मीकांत देवसरकर दादा त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे मानकरी असतील त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे निकम काका असतील त्यांनाही मी धन्यवाद देतो. तर प्रत्येकाचा नामोल्लेख करणं सोपं नाही. नामापाशी काही नसतं. नाव भेटलं म्हणजेच मोठेपणा नसतो बाबा. का माहिती आहे का? आपल्याला पक्क माहित आहे हम नाम के प्रेमी नहीं, हम नाम के प्रेमी नहीं, हम तो हरिनाम के प्रेमी. देवाच्या नावाचे प्रेमी होता आपण, म्हणून नावापाशी काही नसतं गड्या. म्हणून सर्वांच्या भावे एकदा चरणावर वृंदे नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल हा सप्ताह म्हणजे तरुणांचं योगदान या सप्त्यामध्ये भरपूर आहे. बरोबर ना निकम काका? सप्त्यामध्ये तरुणांचं योगदान भरपूर आहे ना. असलंच पाहिजे गड्या, असलंच पाहिजे. कारण जो परमार्थ आज तरुणांचा आहे का तो म्हाताऱ्याचा परमार्थ नाही राहिला. आज तरुणांचा परमार्थ राहिला. तुमच्या गावात आल्याच्या नंतर एवढा आनंद झाला. सगळी बाळगोपाळ तरुण म्हणजे उद्या पिढीचे हे गाव आपल्या बरोबर का नाही. सगळे समोर दिसल्याबरोबर आनंद झाला की तरुणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात. पण तरुणांनी परमार्थात आलं पाहिजे. तरुण आहे जवान तरच्या महाराष्ट्राची आई शान. गाथा भागवत ज्ञानेश्वरी या धर्म संस्कृतीवर ठेवू भान तर उंच होईल या भारत देशाची मान. आणि उंच करायची असेल मान तर महिला मंडळ तुम्ही शिकवा पोरायला पसायदान नाही तर होती तानाता. पण तरुणांनी परमार्थात आलं पाहिजे. तरुणांचं योगदान मला भरपूर दिसलंय म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि महाराज या अभंगामध्ये संत जीवनाचा वास्तव परिचय देतात. मी कीर्तन थोडंच करणार आहे पण गोड कीर्तन करणार आहे. त्याला इंग्लिश भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात. मी कीर्तन तुम्हाला चांगलं वाटावं, चांगलं हे कीर्तन वाटावं यासाठीही कीर्तन करणार नाही. तुमचं काहीतरी चांगलं व्हावं यासाठी माझं कीर्तन राहील. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि महाराज या अभंगामध्ये संत जीवनाचा वास्तव परिचय देतात. प्रश्न निर्माण होतो आम्हाला साधूचा परिचय नाही का, आम्हाला संतांचा परिचय नाही का? याचं उत्तर असं आहे आम्हाला साधूचाही परिचय नाही आणि आम्हाला संतांचाही परिचय नाही. का आम्हाला साधूचा परिचय नाही, का आम्हाला संतांचा परिचय नाही? ऐका, आम्हाला जर साधूचा परिचय असता, आम्हाला जर संतांचा परिचय असता तर आमच्याकडून संतांची अवज्ञा ही घडलीच नसती. ऐका, आम्हाला जर ज्ञानोबारायांचा परिचय असता तर आमच्याकडून ज्ञानोबारायला त्रासच झाला नसता. आम्हाला जर तुकोबारायांचा परिचय असता तर बाबा आमच्याकडून तुकोबारायला त्रासच झाला नसता. याचा अर्थ असा आहे आम्हाला संत जीवनाचा परिचय नाही. आम्ही साधूचा परिचय घेतो, त्याचे 3 अंग आहेत. आम्ही साधूचा परिचय प्रथम चमत्काराच्या अंगाने घेतो. आम्ही साधूचा दुसरा परिचय आचाराच्या माध्यमातून घेतो आणि आम्ही साधूचा तिसरा परिचय हे मध्यमाच्या आकाराने घेतो. चमत्काराच्या अंगाने घेतलेला साधूचा परिचय हा कनिष्ठ परिचय. हो, चमत्कार करतो म्हणून गोपाल महाराज साधू नसतो. ज्ञानोबाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवले म्हणून ज्ञानोबाराय संत नाहीत. ज्ञानोबाराने निर्जीव भिंत चालवली म्हणून ज्ञानोबाराय संत नाहीत. हा चमत्काराच्या अंगाने घेतलेला संताचा परिचय कनिष्ठ परिचय.
आचाराच्या माध्यमात संतांचा परिचय घेतलेला. संत असे असे आहेत, संत असे असे वागतात, हा आचाराच्या माध्यमात घेतलेला साधूचा परिचय हा मध्यम परिचय आहे. आणि अनुभूतीच्या अंगाने घेतलेला साधूचा परिचय आहे श्रेष्ठ परिचय. विठ्ठल आम्हाला यथार्थ परिचय व्हावा तर स्वरूपाचा व्हावा, आम्हाला यथार्थ परिचय व्हावा तर अनुभूतीचा व्हावा. म्हणून आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वरूपगत परिचय देतात. बहुतेक तो परिचय आम्हाला नाही, यात विशेषता नाही. परमार्थ प्रांतामध्ये ज्यांचा अधिकार मोठा आहे ना, अशाला सुद्धा साधू कळतील, संत कळतील नाही सांगता येत. परमार्थ प्रांतामध्ये योगी मोठा आहे, परमार्थ प्रांतामध्ये योगी मोठा आहे, पण अशा योग्याला देखील साधूचा परिचय नाही होत बाबा, नाही होत. साधूला परिचय होईल, साधूचा परिचय होईल कोणाला, देवाचा परिचय होईल साधूला, पण संतांचा परिचय होत नाही. लक्षणीय योगी पाहती आभास, तो आभासापर्यंत जाईल, देवापर्यंत जाईल, पण साधूचा परिचय होणार नाही. मी सांगून जाईल बघा, 1400 वर्ष शरीर जतन करणाऱ्या चांगदेव महाराजाला साधूचा परिचय कळाला का हो संतोष महाराज? नाही. आणि जर कळाला असता तर आपल्या लव्या लव्यानिशी वाघावर बसून चांगदेव महाराज आमच्या ज्ञानोबरांकडे आलेच नसते. विठ्ठल योगी जरी झाला तरी साधूचा परिचय होत नाही. योगी याच्या पुढे जाऊन सांगू का, ज्ञान झालं, ज्ञान झालं तरी साधूचा परिचय होत नाही बाबा. त्या ज्ञानात 2 प्रकार आहेत, एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञानाची व्याख्या अशी आहे, हस्त कुटस्थ इत्यादो परोक्षम व्यर्ती वार्तया हस्त ब्रह्मेच चेतविदम परोक्षम ज्ञानमेव तत्. याचा अर्थ असा आहे, ज्याला देव आहे, ज्याला ब्रह्म आहे असं ज्ञान होतं. शास्त्रांनी त्याचं पद सांगितलेलं आहे की त्यांना बुद्धिपूर्वक केलेले त्याचे पाप जळून जातात. बुद्धिपूर्वक कृतम पापम पुष्णन गंती वन्निवत. पण असा शब्द निष्णात असणारा पंडित, शब्द योगी असणारा पंडित, त्याला साधू नाही कळत. शाब्दिकांचे काम शब्द निष्णात आहे, शब्द पंडित आहे, शब्दांनी ब्रह्माचं झाड उभं केलेलं आहे. पण देवा तरी साधू कळत नाही. साधू कळणं सोपं नाही. साधू त्यालाच कळतो कोणाला, भक्तांचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकांच्या, किंवा तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. भक्तांचा महिमा भक्तालाच माहीत असतं, पण साधूचा महिमा साधूलाच कळतो, संतालाच कळतो, देवाला नाही. एक परता योगी जरी झाला तरी त्याला साधूचा महिमा कळत नाही. परिपक्व अवस्था प्राप्त केली तरी साधूचा महिमा कळत नाही. सिद्ध अवस्था प्राप्त केली तरी साधूचा परिचय कळत नाही, नाही कळत. सिद्ध अवस्था प्राप्त केली ना तरी साधूचा परिचय नाही कळत. मी सांगून जाईल बघा तुकोबारायांचा एक प्रसंग. तुकोबारायांच्या काळात एक अनगडशा फकीर नावाचा सिद्ध ग्रस्त होता बघा. तुकोबारायांची धवलकीर्ती त्या अनगडशाच्या कानावर ऐकू गेली आणि अनगडशा तुकोबारायांच्या शोधार्थ निघाला. अनगडशा तुकोबारायांच्या शोधार्थ निघाला. अनगडशाने आपल्या परीक्षणाकरता 2 उंजळीचा कटोरा हातात घेतलेला आहे. तो कटोरा साधा नाही, तो कटोरा सामान्य नाही, तो चमत्काराचा कटोरा होता, सिद्धाचा कटोरा होता. अनगडशा देऊगाव नगरीमध्ये आला. अनगडशाला पाहायचं होतं की आपल्यापेक्षा सिद्ध महात्मा या देऊगाव नगरीमध्ये कोण आहे, कारण तुकोबारायांची धवलकीर्ती त्या अनगडशाच्या कानावर ऐकू गेली होती. अनगडशा देऊगाव नगरीत मध्ये आला. अनगडशाने भिक्षा मागायला सुरुवात केली. पहिल्या घरी गेला, भिक्षा मागितली, त्याच्या कटोऱ्यात कोट्यानिशी धान्य पडलं, पण कटोरा काय भरला नाही. दुसऱ्या घरी गेला, कटोरा काय भरला नाही. तिसऱ्या घरी गेला, कटोरा भरला. कोट्यानिशी धान्य त्या कटोऱ्यात पडत होतं, पण कटोरा काय भरत नव्हता. फिरत 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 अनगडशा तुकोबारायांच्या दारात आला. तुकोबाराय घरी नाहीत. 4 घरचे जोंधळी ज्वारी मागून आमची आवली जिजाबाई दळण दळत आहे. आणि कानावर हा कालीच्या नंतर आमची जिजाबाई अशी म्हणते, मेल्याला काय गावच पडलं का, आमचंच घर दिसलं का, माझ्याच पोराला 4 दिवस नाही खायला, तुला कुठून द्यायचंय.
जिजाबाईची वृत्ती देण्याची नव्हती, पण भगीरथी उभी होती तुकोबारायची कन्या शेजारी. भगीरथीला कळालं आई देणार नाही, पोरीवर बापाचे संस्कार होते, तिने लक्षात घेतलं आणि पळतच आपल्या आई दळणदळ होते जात्याकडे पळतच गेली आणि आपल्या चिमुकल्या हातामध्ये पीठ उचललं आणि अनगडशाच्या दिशेने निघाली. अनगडशानं बघितलंय की चिमुकली छोटीशी गोंडस मुलगी येत आहे आणि आपल्या कटोऱ्यात धान्य टाकायला ती येत आहे. पण अनगडशानं विचार केला. अनगडशा म्हणू लागला, अरे अख्खं दिवगाव पालथं घातलं, आपल्या कटोऱ्यात पोत्यानिशी धान्य पडलं पण कटोरा भरला नाही. चिमुकलीच्या हाताच्या पिठाच्या कणानं थोडाच कटोरा भरायचा आहे म्हणली. पण पोरगी लहान दिसते, पोरगी गोंडस दिसते. नवल म्हणून तो अनगडशा खाली वाकला आणि अनगडशा खाली वाकल्याच्या नंतर त्या भगीरथीनं आपल्या चिमुकल्या हातातले पिठाचे कण असे अलगट खाली झाडल्याबरोबर देवा चमत्कार असा झाला की ती पीठ ओसंडून वाहत होतं. कसं वाहत होतं? पीठ ओसंडून वाहत होतं. अनगडशाने विचार केला, अरे अख्खं देऊगाव पालथं घातलं, अख्ख्या देऊगावात आपण भिक्षा मागितली पण कटोरा काही भरला नाही आणि या चिमुकलीच्या हाताच्या पिठाच्या कटोऱ्यानं, चिमुकलीच्या हाताच्या पिठाच्या कणानं कटोरा भरतोय. काही सामर्थ्य असेल हिच्यात, काही सामर्थ्य असेल म्हणून जोरजोरात उड्या मारायला लागलाय अनगडशा. वा तुकोबाराय, वा तुकोबाराय, वा तुकोबाराय. त्यावेळेस ते भगीरथी खालून म्हणते त्या अनगडशाला, अरे मी तुकोबाराय नाही, मी तुकोबारायांची कन्या आहे, कन्या. त्यावेळेस त्या अनगडशाला विचारात पडतो अनगडशा की अरे पोरीतच एवढं सामर्थ्य असेल तर बापात काय सामर्थ्य असेल. सिद्ध अवस्थेला पोहोचलेला अनगडशा आहे पण नाही तुकोबाराय कळाले. सरासरी महाराज साधू कळणं सोपंच नाही महाराज. साधू कोणाला कळतो? साधू भेटला तरी त्याचा परिचय होत नाही महाराज. का होत नाही? कारण साधूच्या देहेंद्रियाच्या क्रिया आणि आपल्या देहेंद्रियाच्या क्रिया सारख्याच आहेत ना महाराज. हो, साधू कानाने पाहतो, आपण कानानेच पाहतो. साधू डोळ्याने पाहतो, साधू कानाने ऐकतो, आपण कानानेच ऐकतो. साधू डोळ्याने पाहतो, आपण सुद्धा डोळ्यानेच पाहतो. मला साधूची एक व्याख्या मला सांगायला, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे परी तेथेचा सर्वता नोहे नवल देखा. ज्ञानोबा म्हणतात जे क्रिया आपले आहेत ते साधूचे आहेत. मला वाटते म्हणूनच संतोष महाराज साधू कळत नाही. साधू कुण्या जातीचा असेल, साधू कुण्या पंथाचा असेल काही सांगता येत नाही महाराज, काही सांगता. मी सांगतो तुम्हाला, साधूला कधी जात विचारायची नाही विचारायची जात. साधू कोणी चांबार असू शकतो, साधू कुंभार असू शकतो, साधू मुसलमान असू शकतो. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. आमच्या साधूला कधी जात विचारायची नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्र किंवा न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. आमचा साधू कुण्या जातीचा असेल, आमचा साधू कुण्या पंथाचा असेल, आमचा साधू कुण्या धर्माचा असेल सांगता येत नाही. मिले कोई ऐसा संत फकीर जो पहुंचा दे भव दरिया की तीर. विठ्ठल एकदा जीवनात साधू भेटला की आपलं जीवन कृतार्थ होते, कल्याण होते. आपलं जीवन कसं होतं? सफल होतं. आपलं जीवन कसं होतं? सफल. सफल जीवन दोनच परिचयानं होत असतं, एक तर साधूचा परिचय किंवा देवाचा परिचय. एकदा जीवनात साधू आला की जीवन सफल होतं. मी म्हणतो गड्या, प्रश्न आहे तुमच्या समोर, जीवन सफल असावं आई का जीवन संपन्न असावं? झोपल्यात का तुम्ही? नाही ना? जेवल्यात ना? मग उत्तर द्या आता. जीवन सफल असावं का जीवन संपन्न असावं? तुम्ही मौन बिन तर धरलं नाही काही? नाही ना? त्या पश्चिम महाराष्ट्रात एक परंपरा आहे संतोष महाराज. सप्ताह सुरू झाला की काय काय बाया मौन धरतात, बोलत नाही 7 दिवस. फक्त आपलं ज्ञानेश्वरी पारायण, आपलं कीर्तन, आपलं गाथा पारायण, बस एवढंच. बोलायचं नावच नाही. पश्चिम महाराष्ट्रात गेले तर कधी बरं का. तसं मला वाटलं तुम्ही काय मौन धरलं काय की? नाही ना? नाही, पद्धती अलग असतात. आता आपल्या इकडे काही पद्धती वेगळ्या येतात, इकडल्या काही वेगळ्या येतात. आता आमच्या इकडे माणसं मेल्यावर धरतात, तुमच्या इथं कसं काय हसायला? जीव गेल्यावर धरतात म्हणतात. बरोबर आहे, जीव गेल्यावरच. नाही ते घोटाळा असा होते की 15 किलोमीटरवर भाषा चेंज होते. आता आम्ही इकडं गोपाल महाराजांना माहीत असेल, इकडे नांदेडच्या खाली हिमायतनगर साईडला, ते मुदखेड साईडला तिकडे काय म्हणतात, आल्या का गेल्या का. आता संतोष महाराजांना माहिती होतं, आम्ही इकडे माळला होतो, बरोबर का नाही. एक दिवस असंच मी तिथे कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर तिथले ती बाह्या माणसं म्हणाले, महाराज तुम्ही लवकर आल्या. या धोत्राच्या ऐवजी साडी तर नाही नेसली असं मला वाटलं. म्हणजे घोटाळा होत असते. म्हणून तुम्हाला सांगतोय, मला एवढंच सांगा, जीवन कसं असावं? सफल असावं का संपन्न असावं? जीवन हे सफल असावं.
सफल जीवनाचा इतिहास बघायला गेलं आणि संपन्न जीवनाचा इतिहास जर बघायला गेलं तर लक्षात घ्या, 250 कोटीचा मालक होता. किती कोटीचा बाबा? 250 कोटीचा मालक होता. कल्याणची घटना आहे मुंबईची. कोरोनामध्ये तो वारला आणि वारल्याबरोबर त्याची अशी डेड बॉडी अशी स्मशानभूमीत आणण्यात आली. सरण रचलं होतं आणि त्या ॲम्ब्युलन्समधून ती डायरेक्ट बॉडी सरणावर फेकल्या गेली आणि फेकल्याबरोबर ती बॉडी डेड बॉडी अशी ते सरणावर बसली नाही, ती खाली पडली. खाली पडलेली बॉडी वरून उचलून टाकण्यासाठी ना पोरगा जात होता, ना चुलता जात होता, ना पुतण्या जात होता, ना मामा जात होते, ना भाषा जात होते, ना बायको जात होती, ना माय जात होते, ना कोणीच जात नव्हतं. किती कोटीचा मालक होता? 250 कोटीचा मालक होता, पण कोणीच जात नव्हतं. याच्या पुढे सांगा संपन्न जीवनाचा इतिहास. संपन्न जीवनाचा इतिहास जर बघायला गेलं तर राजा रावण नाव ऐकलं असेल तुम्ही. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. राजा रावण बाबा किती श्रीमंत होता? सप्तकोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी घरं होती. श्रीमंत तर रावण होता, पण संततीहीने तेवढाच होता. तुमच्यासारख्या 1-2 बायका नव्हत्या, 80,000 बायका होत्या. 80,000 बायका, 1 लाख पोरं आणि 1.25 लाख नातू. मी तर म्हणतो सध्या रावण असता तर त्याला असा प्रचार करायची गरज नसती, बिनविरोध निवडून आला असता तो. नकोच ते प्रचार जमलाच नसता त्याचा, बिनविरोध घरातून निवडून आला असता तो. मला सांगा, एवढा संपत्तीहीन रावण होता, एवढा संततीहीन रावण होता. 80,000 बायका होत्या. एक जण मला म्हणला, महाराज त्यांना 80,000 बायका कशा करता केल्या होत्या? मी म्हणलं, तुला त्याचं काय राशन भरून द्यायचं का काय? होत्या सोडून द्यायचं. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू होते. एवढा संपत्तीहीन रावण होता, एवढा संततीहीन. वा वा वा. कवडी गेली नाही. अरे संततीहीनही रावण होता आणि संपत्तीहीनही रावण होता, पण माती खात मरावं लागलं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगाती कवडी गेली नाही. सफल जीवनाचा इतिहास, संपन्न जीवनाचा इतिहास असा आहे महाराज. म्हणून मग जीवन संपन्न नसून कसं असावं आई? जीवन आता तरी बोला. जीवन सफल असावं. सफल जीवन कशाने होत असते? अरे सफल जीवन निरोबाराय गाथ्याचं पारायण केल्यानं होत असते. सफल जीवन रामकथा श्रवण केल्याच्यानं होते. अरे सफल जीवन या मंदिरातल्या देणगी दिल्याच्यानं होते. सफल जीवन अन्नदान केल्यानं होते. सफल इथल्या पत्रवळ्या उचलल्याच्या नंतर जीवन सफल होते. आषाढीची वारी केल्यानंतर जीवन सफल होते. पंढरपूरची वारी केल्याच्या नंतर जीवन सफल होते. ज्ञानोबरायांची कार्तिकी वारी केल्याच्या नंतर जीवन सफल होते. सफल जीवन होते देवाचं नामचिंतन केल्याच्या नंतर, रामकृष्ण हरी जप केल्याच्या नंतर जीवन सफल होते. मग सफल जीवन दोनच परिचयानं होते. एक तर देवाचा परिचय किंवा संतांचा परिचय. देवाचा परिचय झाला जीवन सफल झालं, संतांचा परिचय झाला जीवन सफल झालं. म्हणून तुकोबराय आजच्या अभंगामध्ये अट्टहासानं स्वरूपगत देवाचा परिचय अभंगाच्या प्रथम
देवते संत निमित्त त्या प्रतिमा. काही साधक तुकोबारांकडे गेले, तुकोबारांना विचारू लागले, तुकाराम महाराज तुम्ही म्हणता देव आणि संत एक आहेत, त्यांच्यामध्ये भेद नाही, फक्त निमित्त प्रतिमा मात्र भेद आहे, तुम्ही कसं काय सांगणार? त्यावेळेस तुकोबाराय त्यांना एक ओवीचा पुरावा देतात ज्ञानेश्वरीच्या. कोणत्या? ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथ मनोनी तू भगवंतू. तुकाराम महाराज म्हणतात ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथ मनोनी तू भगवंतू. देवाला भगवंत का म्हणायचं? देवाकडे 6 गुण आहेत म्हणून देव भगवंत आहे. मला सांगायचं काय, देव आणि संत एक आहे. देवाकडे 6 गुण आहेत. कोणता? यश, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण देवाकडे आहेत. मग हे 6 गुण आमच्या संतांकडे नाहीत का? देवाकडे अप्राप्य यश आहे. देवाचं जर यश बघायला गेलं तर पहा तुम्ही, देवाकडे अप्राप्य यश आहे. देवाचं यश आहे म्हणून आपण तुम्ही आम्ही कीर्तनाला आलेलो आहोत. हे देवाकडलं यश आहे. आमच्या साधूकडे यश नाही का? आमच्या ज्ञानोबरायांकडे यश नाही का? आमच्या ज्ञानोबरायांचं जर यश पाहायला गेलं ना, उभारीला ध्वज ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्तिराजी. आमच्या ज्ञानोबरायांचं यश जर पाहायला गेलं तर रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं, निर्जीव भिंत चालवणं यश नाही तर काय महाराज? आमच्या यश दोन्ही भेद नाही महाराज. ऐका, संत ते देवते संत, देवते संत, फक्त निमित्त प्रतिमा मात्र भिन्न आहेत. यश आहे. श्री या शब्दाचे 2 अर्थ आहेत. श्री म्हणजे सौंदर्य आणि श्री म्हणजे लक्ष्मी. देवाचं सौंदर्य किती आपण रोज हरिपाठात म्हणतो, सुंदर ते रूप पाहता राजसुकुमार मदनाचा, रूप सावळे सावळे सकुमार, रोज आपण म्हणतो. हे देवाचं रूप आहे, सौंदर्य आहे. मग आमच्या साधूकडचं सौंदर्य नाही का? आमच्या ज्ञानोबायांचं सौंदर्य किती आहे? कैवल्याचा पुतळा प्रगटला, कैवल्याचा पुतळा प्रगटला, कैवल्याचा पुतळा प्रगटला, कैवल्याचा पुतळा प्रगटला, पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला, पुतळा चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, माझा माय बाप करून रे हरिदास, सर्व बुद्धी स्वरूप ज्ञानोबा माझा. चैतन्याचा पुतळा. महाराज किती सौंदर्य आहे. देवाचं सौंदर्य आहे तेवढंच आमच्या संतांचं सौंदर्य आहे. श्री या शब्दाचा दुसरा अर्थ पैसा. देवाकडे किती पैसा आहे? लक्ष्मी ऐशी जयाची दासी. साक्षात लक्ष्मी ही देवाची बायको आहे. देवाजवळ एवढी संपत्ती आहे. आमच्या संतांकडे किती संपत्ती आहे? आमच्या संतांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. जयाची ये दारी, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, 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 अंगी ऐसे बरा रेडा बोले, रेडा बोले, अंगी ऐसे बरा
ऐका यशस्वी श्री देवाकडे ये, देवाकडेही पैसा आहे आणि आमच्या संतांकडेही पैसा आहे, दोघांमध्येही भेद नाही. म्हणून देव ते संत, देव ते संत. ऐका यशस्वी औदार्य, देवाकडे किती उदारता आहे, औदार्य. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, हे देवाचं रूप लक्षण आहे. पण आमच्या संतांचंही लक्षण कसं आहे महाराज? संत उदार उदार भरले अनंत भांडार. काय घेतलं हो आमच्या ज्ञानोबारांनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली? काय घेतलं आमच्या तुकोबारांनी आम्हाला गाथा दिला? वयाच्या ज्ञानेश्वरी किती वर्षी लिहिली ज्ञानोबारांनी? आई बोलता का येऊ? किती वर्षी लिहिली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी? किती वर्षी लिहिली? किती वर्षी लिहिली? कोण सांगते? 16 वर्षी. कोण सांगते? हातवरी करा, हातवरी करा, हातवरी करा, करा बिंदास्त करा. 16 वर्षी कोण म्हणते? किती जणांना माहिती आहे वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? हातवरी करा. बोला बोला, बरोबर आहे. तुमच्यासाठी टाळ्या वाजवा, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. टाळ्या वाजवा, तुम्हीच वाजवा टाळ्या. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. लक्षात घ्या, इकडे ऐका. वयाच्या किती वर्षी? 16व्या वर्षी. असं वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. मग आम्हाला वाचायला 65 हो का? काही संत उदार आहेत महाराज. आम्हाला ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी. आम्हाला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आम्हाला दिली ती ज्ञानेश्वरी. तुकोबारांनी गाथा लिहिला, तो आम्हाला दिला. आमचे संत सुद्धा उदार आहेत. देव जेवढा उदार आहे, देवापेक्षा दुपटीनं आमचे संत उदार आहेत. म्हणून देव औदार्यही देवाच्या चरणावरती आहे आणि आमच्या संतांच्याही चरणावरती औदार्य आहे. ज्ञान, देव ज्ञान स्वरूप आहे. ज्ञानात देवाचं जर लक्षण पाहायला गेलं तर देव स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. आमचे संत नाहीत का? आमचे ज्ञानोबा कोण आहेत? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानदेव ज्ञानदेव सांगा मला, संत सुद्धा ज्ञान स्वरूप आहेत. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अरे आमचे ज्ञानोबा ज्ञान स्वरूप नाहीत, आमचे ज्ञानोबा ज्ञान स्वरूप नाहीत, तर त्या ज्ञानाला फुटलेले अवयव म्हणजे आमचे ज्ञानोबा आहेत. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, येर माणूस की ते बांब लौकिक भागू. आमचे ज्ञानोबा सुद्धा ज्ञान स्वरूप आहे. मला सांगा ना, भेद कशात आहे? दोघातही भेद नाही. देव ते संत, देव ते संत, निमित्त प्रतिमा मात्र भिन्न आहेत. ज्ञान वैराग्य, किती वैराग्य आहे? देव एकदा गेला तो परतला नाही, हे देवाचं वैराग्य आहे बाबा. आमच्या संतांचं वैराग्य किती आहे? आमच्या संतांचं वैराग्य किती आहे? आमचे ज्ञानोबा आहे वयाच्या 22व्या वर्षी समाधीला बसले. वैराग्य नाही तर काय म्हणायचं? ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, ऐश्वर्य सत्ता देवाची किती आहे? देवाची ऐश्वर्य सत्ता आहे म्हणून तुम्ही आम्ही मंडपात कीर्तन ऐकायला आलेलो आहोत. ही देवाची ऐश्वर्यता आहे. अरे आमच्या संतांची ऐश्वर्यता किती आहे महाराज? लोकांनी दगड जरी मारले, लोकांनी लाताने जरी मारलं, लोकांनी शेण जरी फुंकून मारलं, फेकून मारलं, तरी पसायदान जगा करता येतात. ही आमच्या ज्ञानोबारांची ऐश्वर्यता आहे महाराज. योगी बाबा
साही अपराध जनाचा. लोकांनी शेण जरी फेकून मारला असेल तरी जगाकरता पसायदान आमचे ज्ञानोबाराय लिहितात. हे आमच्या ज्ञानोबारांची ऐश्वर्यत आहे. यवनाने 108 वेळा अंगावर थुंकावं पण त्याला प्रसाद देऊन मुक्त करावं, हे आमच्या संतांची ऐश्वर्यत आहे. बंबाजी स्वाम्यांना काठ्यानं तुकोबारायांना मारावं पण त्याच बंबाजी स्वाम्याचे पाय चेपण्याकरता आमच्या तुकोबारायांनी जावं, हे आमच्या संतांची ऐश्वर्यत आहे. मला सांगा ना महाराज, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे देवाकडे जसं आहे 6 गुण आहेत तसे संतांकडेही 6 गुण आहेत. म्हणून देव ते संत प्रतिमा मात्र भिन्न आहेत, निमित्त त्या प्रतिमा. मला सांगा आता, रोज आपण ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचा विचार केला होता आपण. सारस्वताच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, पण आजकाल आपलं 16 वर्ष धोक्याचं होत चाललंय. आजकाल कोणी विचारलं ना, कोणाला म्हटलं ना 16 वर्ष कसं आहे, ते म्हणते धोक्याचं आहे. मी म्हणतो 16 वर्ष धोक्याचं नाही, 16 वर्ष मोक्याचं आहे. अरे ज्ञानोबारांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला. अरे 16 वर्षी गौतम बुद्धाने त्याग केला. 16 वर्ष मोक्याचं नाही तर काय महाराज. पण आताची तरुण पिढी जर बघितली तर तरुण पिढी जर म्हणते 16 वर्ष धोक्याचं आहे, मोक्याचं नाही. मी तर म्हणेल तरुणांनी आज ही बाळगोपाळ मंडळी आली कीर्तनाला, ही उद्याची भविष्याची पिढी आहे महाराज. आलं पाहिजे कीर्तनातही आलं पाहिजे, नटलं पाहिजे कीर्तनात. जसा आमचा दादा आज नटलाय कीर्तनात, नटे हरी कीर्तनात नटलं पाहिजे महाराज. आमची दादा ही एवढी मंडळी आली, एवढ्या मंडळींनी जरी उभं राहिलं तर आपल्या गावचं कल्याण आहे. बरोबर का नाही बाबा? गावातला एक जरी कीर्तनकार घडला तरी आपल्या गावाचं कल्याण आहे, आपलं गाव उद्धाराला गेलं. बरोबर का नाही बाबा? म्हणून तरुणांनीही आलं पाहिजे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेत. मग तुकोबारायकडे जे साधक गेलते ते साधकाला तुकोबाराय म्हणतात, देव आणि संतात कुठल्याही प्रकारचा भेद नाही. मी तुम्हाला अट्टहासानं हृदयातून भावातून मी तुमच्या समोर सांगतो अभंगाचं द्वितीय चरण. तसे भावे असो ठावे सकळ. तुकोबराय म्हणतात, अट्टहासानं सांगतात की मी तुम्हाला हृदयातून माझ्या भावातून सांगतो की देव आणि संत एक आहेत रे बाबा, प्रतिमा मात्र भिन्न भिन्न आहेत. मग पुढे गेल्यावर म्हणतात तुकोबराय, निराकारी ओसदिशा येथे इच्छा पुरत असे. ऐका, कुठे इच्छा पुरत असे? येथे. इथे या शब्दाचा अर्थ कुठं पण घ्यायचा, देवाच्या चरणावरती.
पुरते महाराज, इच्छा पुरते. मग त्यासाठी काय करावं साधकाने प्रश्न केला तुकोबरायांकडे. तर त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, काम क्रोध मद मत्सर अहंकार आणि लोभ हे षडविकार बाजूला ठेवा आणि तुम्ही देवाकडे जा. देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो. आणि करतो ना महाराज. केल्यात, बहुत जणांच्या केल्यात महाराज. कोणाकोणाच्या केल्यात? संताधिकांची मंडळी जेवढी घ्याल तेवढ्यांच्या इच्छा आमच्या देवाने प्रगट केल्यात महाराज, पूर्ण केलेल्या आहेत. पण त्यासाठी तुम्हाला षडविकार बाहेर ठेवावे लागतील. कोणते षडविकार? काम क्रोध मद मत्सर अहंकार आणि लोभ ठेवला होता महाराज. बाकीचं उदाहरण सांगत नाही. आमच्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं उदाहरण सांगतो. लोभावर जिंकला, विजय प्राप्त केला आमच्या सद्गुरू जोग महाराजांनी. प्रसंग सांगून जातो, लक्ष द्या. जोग महाराज एका गावात कीर्तनाला गेले. शांत बसा करू. जोग महाराज एका गावात कीर्तनाला गेले आणि कीर्तना कडाचीवाडी म्हणून गाव आहे चाकणजवळ. त्या चाकणजवळ कीर्तनाला गेलेत जोग महाराज. जोग महाराज कीर्तनाला गेले. असे गावात पोहोचले, बैठकीत बसले होते. महाराज आपल्या गावात आले. एका श्रीमंत माणसाला कळालं. मला सांगायचं काय, फक्त लोभ कसा जिंकावा, बरं का, लक्ष देऊ नका. महाराज आपल्या घरी आलेत, महाराज बैठकीत बसलेत. हे एका श्रीमंत माणसाला कळालं आणि तो श्रीमंत माणूस महाराजांजवळ आला आणि महाराजांना सांगू लागला, जोग महाराजांना सांगू लागला, ओ महाराज, तुम्ही माझ्या इथे उद्या कीर्तन करा. काय म्हणू लागला तो जो श्रीमंत माणूस जोग महाराजांना, महाराज तुम्ही माझ्या इथे कीर्तन करा. महाराज म्हणले, बुवा मला वेळ नाही तुझ्या इथे कीर्तन करायला. मला आज 4 कीर्तन आहे, तुझ्या इथे कुठं कीर्तन करू? मी करतो ना कीर्तन. दिनरजनी हाची धंदान गोविंदाची पोवाडे, तू 2-4 दिवस थांब, मी तुझ्या इथे कीर्तन करतो. पण तो श्रीमंत माणूस होता, त्याला पैशाचा जरासा गर्व होता. श्रीमंती अहंकारी अशी गोष्ट आहे महाराज, ती नसायला पाहिजे. आमचे ज्ञानोबरात थेट बोलून जातात, नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानासे झोंबे कंठी नाना संकटे नाचावी. ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान ज्ञान नाही संतोष दादा. ज्ञानानंतर जर अहंकार घेत असेल तर ते ज्ञान ज्ञान नाही, ते ज्ञान विष आहे. आणि ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान ज्ञान नाही, ते ज्ञान अमृत आहे. अहंकार कधी व्हायला नाही पाहिजे. त्या श्रीमंत माणसाला अहंकार होता पैशाचा. तो श्रीमंत माणूस म्हणला, महाराज तुम्ही केलं ते कीर्तन उद्याच माझ्या इथे करा. जोग महाराज म्हणले, बा उद्याच्याला मला वेळ नाही, कुठे तुझ्या इथे कीर्तन करू? मी कीर्तनासाठीच आहे ना, त्यासाठीच आहे ना, मी कीर्तन करतो, 2-4 दिवस थांब. त्या श्रीमंत माणसाला राग आला. त्या श्रीमंत माणसाला राग आला. तो श्रीमंत माणूस घराच्या बाहेर आला. त्याची अशी गाडी लावलेली होती. त्याची गाडीची डिकी उघडली आणि एक सुटकेस जोग महाराजांकडे आणली आणि जोग महाराजांच्या समोर फेकली सुटकेस. ती सुटकेस काय साधी नव्हती, बुसकटानं भरलेली ती सुटकेस नव्हती. लाख रुपये पैशाचे बनले त्या सुटकेस मध्ये होते. त्यावेळेस तो श्रीमंत माणूस जोग महाराजांना म्हणू लागला, ओ जोग महाराज, हे सुटकेस काय बुसकटानं भरलेली नाही म्हणला, लाख रुपयाचे बनले या सुटकेस मध्ये आहेत म्हणला, हे घ्या म्हणला. फेकली जोग महाराजांच्या समोर. जोग महाराजांनी सांगितलं, अरे आतापर्यंत परमार्थ मी पैशा करता केला नाही आणि इथूनही पुढे मी परमार्थ पैशा करता करणार नाही आणि इथून पुढे तुझ्या इथे कीर्तनच करणार नाही. तर उठ म्हणले. त्या श्रीमंत माणसाला राग आला आणि त्या श्रीमंत माणसाने सांगितलं, महाराज एका कीर्तनाकरता सुटकेस भरून पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. काय म्हणला तो श्रीमंत माणूस? एका कीर्तनाकरता सुटकेस भरून पैसे देणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. महाराजांनी उत्तर सुंदर दिलं. महाराज म्हणतात, एका कीर्तनाकरता सुटकेस भरून पैशाला लात मारणारा महाराज तुला भारतात सापडणार. एवढी निरपेक्षता जीवनात असली की देव तुमचा स्वीकार करतो. बघा केला महाराज देवाने, किती जणांचा स्वीकार केला. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वीकार केला. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? कोण होते? अर्जांचा आज गडगड किल्ल्यावर नाव का माझा राजा
माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. फुकटच नाही महाराज, देवानं स्वीकार केला आमच्या राजांचा. आज आमच्या राजांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. काय जीवन होतं महाराज आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. अरे असं गाव नाहीये, असं गाव नाहीये जिथं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाहीये. सांगा ना मला कुठलं गाव आहे. 33 कोटी देवांचे अब्जावधी मंदिर या भारतात पाहायला मिळतील. लक्ष देऊ नाही का. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर या भारतात पाहायला मिळतील, पण एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं ना तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. एके वेळेचा प्रसंग आहे बघा. शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाकडे रडत येते आणि म्हणते, भैया सुनते हो, क्या हाल है बहना. कुछ नहीं भैया, बहुत देर से ढूंढ रही हूँ लेकिन मेरी छोटी बच्ची मुझे दिखाई नहीं दे रही भैया. शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाला म्हणते, भैया बहुत देर से ढूंढ रही हूँ लेकिन मेरी छोटी बच्ची मुझे दिखाई नहीं दे रही. शाहिस्ते खान म्हणतो, बहना देखो इधर उधर खेलती होगी. नहीं भैया बहुत देर से ढूंढ रही हूँ लेकिन मेरी छोटी बच्ची मुझे दिखाई नहीं दे रही है. शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाला म्हणू लागते, भैया मग छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आले होते ना, निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यानं माझ्या पोरीला घेऊन गेले असावेत. काय म्हणते शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाला, भैया मग छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आले होते ना, निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यानं माझ्या पोरीला घेऊन गेले असावेत. अरे त्या शत्रू असणाऱ्या शाहिस्ते खानाने स्मित हास्य केलं आणि शाहिस्ते खान काय म्हणतो त्याच्या बहिणीला ऐका. शाहिस्ते खान म्हणतो, बहिणा तू तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी. काय म्हणते शाहिस्ते खानाच्या बहिणीला, तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. आणि जर का ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने तुझ्या पोरीला नेला असेल ना, तुझ्या दादावर विश्वास ठेव, पोटच्या पोरीसारखा जपेल तो छत्रपती. एवढा विश्वास म्हणा ते छत्रपती शिवाजी महाराज. मला सांगायचं काय, देवाने एकदा स्वीकार केला की आपण स्वरूप उगत होतो. देवानं मला सांगा ना महाराज, एकदा देवाकडे गेला आणि ऐकतो ना महाराज, देव आपले हाक ऐकतो. मला सांगा, रात्री झोपलेल्या झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना देव खाली पडू देत नाही, तुम्हाला मला कसा पडू देईल महाराज. जगताचा करता करविता कोण असेल तर देव आहे महाराज. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणं सुरुवात प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. हे चराचर आगवे जे प्रकृती अंत साठवे, ते शिनले जे तविसवे ते परमगती मी. ब्रह्मांडाचा धनी हे चराचर अगवे जे प्रकृती अंत साठवे, ते शिनले जे ते विसवे ते परमगती मी. आणि जयाचे प्रकृती जे जेने अधिष्ठले विश्वे, जो यवनी प्रकृती जे गुणा ते भोगी, तो विश्वेश्रियाचा भरता मिचिका पंडुसुद्धा गोसावी समजता त्रिलोक्याचा. आकाशे सर्वत्र वसावे, वायुनी नाव भरे उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळी, पर्वती वैसकानं संडावी, समुद्ररेखा ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता. मला सांगा, या जगताचा करता करविता देव असेल तर तो आम्हाला जपणारच ना महाराज, जपणारच ना. फक्त महाराज तुम्हाला त्याकरता काय करावं लागेल, निरपेक्ष भावनेने देवाकडे जावं लागेल. मग तुकोबरा म्हणतात, देव आणि संतात भेद नाही. देवही त्यांच्याच कधी करता जन्म घेतो आणि संतही त्याच करता जन्म घेतात. देव कशा करताय घेतो, देवाचा अवतार कशा करताय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्.
भक्तजना. देवाचा अवतार त्याच करताय आणि संतांचाही अवतार त्याच करताय. देवाचा अवतार धर्मरक्षावय अवतार घेते आपुल्या पाळीशी भक्तजना. याच्याकरता देवाचा अवतार आहे. आणि धर्माचे पालन पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. याच्याकरता देवा संतांचा अवतार आहे. देव येतो कधी येतो? एक तर सज्जनाचा दुर्जनाचा नैनाट करण्याकरता तरी देव येतो, किंवा सज्जनाचा स्वीकार करण्याकरता तरी देव येतो. बरोबर का नाही? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे. याच्याकरता देवाचा अवतार आहे. आणि अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जड अजड जीवा. याच्याकरता संतांचा अवतार आहे. देव अवतारला येतो कशाकरता? एक तर सज्जना करता किंवा दुर्जना करता. आपण कोण आहोत? सज्जन आहोत का दुर्जन आहोत? माया हो, आपण सज्जन आहोत का दुर्जन आहोत? तुम्ही सज्जन आहात का दुर्जन आहात? कोण कोण सज्जन आहे हातवरी करा बरं. कोण कोण सज्जन आहे हातवरी करा. जे जे सज्जन आहे त्याने हातवरी करा, पटकर करा. तुम्ही करा, मी चहा पिऊ नाही ना. करा, कोण कोण सज्जन आहे या ठिकाणी? जे जे सज्जन आहे त्याने हातवरी करा. कोणीच नाही सज्जन? तुम्ही दुर्जन आहात? हा, दुर्जन आहात? दुर्जने नाहीत का? सज्जन आहात का? हातवरी करा ना मग. सज्जन आहात? कधीच खरं खोटं बोलत नाहीत? खरंच. वा वा. म्हणा बाबा तुम्ही एवढ्या कधी फक्त सज्जन तुम्ही दिसले मला. बाबा सज्जन म्हणणं सोपं नाहीये. सज्जन संताशिवाय सज्जन या जगात दुसरं कुणी झालं नाही. पण एवढं सांगतो दुर्जनही नाही कोणी. दुर्जनही नाही. कारण वाल्या पुढे एवढे पाप आपण केले का? नाही केले का? कुळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. वाल्या कोळी म्हणलं की पापाचा ढगारा आपल्या समोर उभा राहतो. पण पापन सज्जनही नाहीत, आपण दुर्जनही नाहीत. काही काय म्हणतील मेल्या तो दुर्जन म्हणाला आम्हाला दर्जन. पण मी पटवून देतो तुम्हाला, ऐका. आपण सज्जन नाहीत. का नाही सज्जन? तुम्हाला सांगतो. आपल्याकडून चुका घडतात. एक, आपण त्यामुळे सज्जन नाहीत. काही काय म्हणतील महाराज आम्ही रोज रामकथेला हजर आहोत, आम्ही निळोबराच्या गाथेला हजर आहोत, आम्ही एकादश धरतो, आम्ही व्रत करतो, आम्ही नवरात्र उपवास धरतो, गणपतीचे उपवास धरतो, आम्ही देवभक्ती करतो, आम्ही तुम्हाला तुम्ही दुर्जन आम्हाला म्हणायत असा प्रश्न असेल द्यायचा माझ्यासमोर. मला सांगा तुम्ही दुर्जन नात? मला सांगा जे तुम्ही आषाढी वारी पंढरपूरची वारी करता ही सज्जनत्व स्वीकारण्याकरता बरोबर? आषाढी वारीला तुम्ही पंढरपूरला जाता बरोबर? गेल्याच्या नंतर पंढरपूरची यात्रा झाली की तुम्ही घरी येताना एसटीत येताना मला सांगा वय झालेलं नसताना अर्धे तिकिटात तुम्ही घरी येता. कोण्या सज्जनतेचे लक्ष सांगा ना, कोणती सज्जनता आहे? तुम्ही कीर्तनाला आलेला आहात बरोबर? आलेत ना कीर्तनाला? तुम्ही कीर्तनाला आलेला आहात, जुनी चप्पल घालून कीर्तनाला आलेला आहात, पण आता जाताना नवी चप्पल घालून जाणार आहात. कोण्या सज्जनतेचे लक्षण आहे? देवाचा अवतार आपल्या करता नाही, संतांचा अवतार आपल्या करता आहे. सज्जन आणि दुर्जन भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. याच्याकरता देवाचा अवतार आहे. आणि इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी याच्याकरता संतांचा आपला अवतार आहे. देव येतो, देव आपल्या करता येत नाही, देव संतांकरता येतो, संत आपल्या करता येतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एकच आहे. जे कार्य देवाचं आहे ते संतांचं कार्य आहे. मला सांगा आपण देवाने कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. देवानं कृपा केली तर गोपाल महाराज मुका बोलता म्हणे. मुकम करोती वाचालम पंगुम लंग येते गिरीम यत कृपा तमम वंदे परमानंद माधवम. याच्याकरता देव येतो म्हणे. देव मुक्यावर कृपा करतो म्हणे. मग आमचे संत कृपा करत नाहीत का? देवानं कृपा केला तर मुकाच बोलतो, आमच्या संतांना कृपा केली तर रेडा बोलतो. महाराज ही आमच्या संतांची उदारता आहे. म्हणून देवही त्याच करता जन्माला येतात, आपणही त्याच करता जन्माला येत असतो. म्हणून देव आणि संताचं एक मिलन आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. मला सांगायचं काय, निराकारी ओष दिशा येथे इच्छा पुरतसे. अशा भावनेने तुम्ही देवाकडे गेलात, देव तुमचा स्वीकार करतो. अभंगाचं तृतीय चरण. निराकारी ओष दिशा
दिशा नेते इच्छा पुरत असे. देव तुमचा स्वीकार करतो. केला आमच्या ज्ञानोबरायांचा स्वीकार देवाने. अरे ज्या वेळेस ज्ञानोबराला खायला नव्हतं, अन्न नव्हतं, पाणी नव्हतं, अन्न पाण्याचा त्याग या ब्राह्मण लोकांनी केला होता, पण जगाकरता पसायदान आमच्या ज्ञानोबरांनी लिहून ठेवलं. तुम्ही म्हणसाल महाराज ज्ञानोबरा करायले काय ज्ञानोबरा म्हणते? मी ज्ञानोबराचं गुणगान मी ज्ञानोबरांच्या आळंदीमध्ये राहतो म्हणून करत नाही, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचतो म्हणून करत नाही, ज्ञानोबरांचं मला देव ज्ञानोबरा आवडतात म्हणून मी त्यांचं गुणगान गात नाही. ज्ञानोबरायांनी 56 भाषा अवगत होत्या ज्ञानोबरांना. किती गोपाल महाराज? 56 भाषेचा केलाशी गौरव. 56 भाषा ज्ञानोबरांना अवगत होत्या. पण ऐका रे दादांनो, 56 भाषा अवगत असताना ज्ञानेश्वरी ही मराठीतच लिहिली. हा जगावर केलेला सर्वात मोठा उपकार आहे. मला सांगायचं काय, ही ज्ञानोबरांची खासियत आहे. हे ज्ञानोबरांचं जे त्यावेळेस ज्ञानोबराला अन्न पाण्याचा त्याग होता. इंद्रायणीला जर गेले तर कोणी इंद्रायणीला त्यांना जात नव्हतं. तुम्ही कधी मधुकरी मागायला कोणी गेलं तर मधुकरी मागायला कोणी जाऊ देत नव्हतं. एवढा त्याग आमच्या ज्ञानोबरांचा होता. मी प्रसंग सांगून जाईल ज्ञानोबरांचा. एके वेळेस मुक्ताबाईला भूक लागली आणि मुक्ताबाई ज्ञानोबरांकडे उपदेश करते. ज्ञानोबराया दादा, मला 4 दिवस झालेले अन्नाचा कण माझ्या पोटामध्ये नाही, माझ्यासाठी सत्कर मांडा आणतोस का? ज्ञानोबराने काकी जोडी अडकावीन आळंदीच्या दिशेने निघावं. ज्ञानोबरांनी काकी जोडी अडकावीन आळंदीच्या दिशेने निघावं. निवृत्ती दादानं उपदेश करावा, ज्ञाना नको जाऊ, ज्ञाना नको जाऊ. ज्ञाना का दादा? अरे ब्राह्मण समाज आपल्याला मधुकरी देणार नाही, आपल्याला मांड देणार नाही. दादा मी माझ्याकरता नाही जात दादा, हो मी जातो ते मुक्ताबाई करता, मी मुक्ताई करता जातोय. तरी निवृत्ती दादा म्हणतात नको जाऊ ज्ञाना, हे आळंदीतला समाज आपल्याला देणार नाही. दादा 4 दिवस झालं माझी मुक्ता उपाशी आणि तिला काहीतरी आणलंच पाहिजे. निवृत्ती दादाची हाक ज्ञानोबा सोडून देतात आणि आळंदीच्या दिशेने निघतात. पहिल्या घरी जातात, मधुकरी मागतात, कुणी मधुकरी देत नाही. दुसऱ्या घरी जातात, मधुकरी मागतात, कुणी मधुकरी देत नाही. तिसऱ्या घरी जातात, मधुकरी मागतात, कुणी मधुकरी देत नाही. एका स्त्रीला तिच्या अंतःकरणातली माया जागृत होते आणि एक स्त्री महाराज पिठाचं चाळण देते. ज्ञानोबरांच्या तोंडावर हास्य उमटतं की आता मी घरी जाईन, माझ्या मुक्ताईला हे चाळण खाऊ घालेल, मी मांड करून माझ्या मुक्ताईला खाऊ घालेल. ज्ञानोबरा आळंद देऊन सिद्धपेठेच्या दिशेने येतात. पण ऐका ना दादा, वाटतच येसोबा खेचर नावाचा एक ब्राह्मण आडवा येतो. वाटतच येसोबा खेचर नावाचा ब्राह्मण आडवा येतो आणि विचारतो ज्ञाना काय जोडीमध्ये? काही नाही काका, पिठाचं चाळण आहे. बघू इकडं. दादा जसं चाळण ओढावं ना तसं चाळण खाली सांडावं. आणि आमचे ज्ञानोबा आहे ते चाळण उचलतील आणि घरी नेतील म्हणून त्याच्यावर बुटानं पाय द्यावा एवढा त्रास आमच्या ज्ञानोबाला होता. महाराज एवढा त्रास आमच्या ज्ञानोबाला होता. ऐका रे दादांनो, पण आज 10 लाख समाज पंढरपूरची वारी करते, 10 लाख समाजात पंढरपूरची वारी करते, पण एकही त्या वारीत माणूस उपाशी राहत नाही. आमच्या ज्ञानोबांची ताकद आहे. सांगायचं काय, देवाने स्वीकार केला आमच्या ज्ञानोबरायांचा, पण त्यामागे त्यांचं त्यागही तेवढा होता महाराज. म्हणून तुकोबारा म्हणतात निराकारी वसदिशा येथे इच्छा पुरत असे. पुढे जाऊन तुकोबारा म्हणतात तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटदाय. सेविता रोकडे शब्दाचा अर्थ काय? रोकड म्हणजे त्वरित. तुम्ही जर असं वागाल तर देव तुमच्या इच्छा त्वरित करेल. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे Oh
सेविताईने पोटधाय. रोकडी या शब्दाचा अर्थ आहे त्वरित, जलद आणि आत्ताच. देतो कोण्या स्वरूपात? लगेच स्वरूपात देव देतो, असा या अभंगाचा भावार्थ आहे. सर्वांनी एकदा भजन करायचं. सर्वांनी हात वर घ्या, सर्वांनी हात वर घ्या. तुम्हाला शेजारत्याची शपथ आहे बरं का. सर्वांनी हात वर घ्या आणि एक साथ टाळी वाजवायची. एक साथ एक 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 एक. विडोबार कुमारी 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 विडोबार घ्या. हात खाली घ्या, खाली घ्या. अगोदरच हात खाली जेव्हा वरी केले तेव्हा घेतले हात खाली. ऐका, जाता जाता सांगून जाईन. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. देव देशाबद्दल स्वाभिमान बाळगा. व्यसनाधीन होऊ नका. आज कुठं गेली आपली तरुण पिढी? कुठं गेला आपला तरुण? आज जर पाहायला गेलं तर आपले व्यसनाधीन होतोय आपला तरुण. अरे त्या हरिनामात येऊन बघा. अरे जाम पे जाम पीने से क्या फायदा? अरे जाम पे जाम पीने से क्या फायदा? सुबह को पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार तो हरिनाम का प्याला तो पीकर देख, फिर जिंदगी सुधर जाएगी. ऐकतोय ना? करायचं. व्यसनाधीन होऊ नका. पण व्यसनापासून दूर राहा. आई वडिलांची सेवा करा. आपल्या सीमेवर आज जेवण आपल्यासाठी मरतात कधी तर त्यांची आठवण काढत जा. गड्या मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, दोन माणसाची आठवण नक्की काढत जा. एक म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला 2 टायमाचं अन्न खायला भेटतं, तो शेतकरी राजा. आणि दुसरं म्हणजे ज्याच्यामुळे आपण रात्रभर सुखात झोपतो, तो म्हणजे भारताचा सैनिक. कधी आठवण काढली तर काढत जा. अरे 26 जानेवारीला 15 ऑगस्टला जर बोलवायचं ना तर एखाद्या नेत्याला बोलू नका. एखाद्या नेत्याला बोलू नका, पण एखाद्या सैनिकाला नक्की बोलवा झेंडा फडकवण्यासाठी. ते तिथं आहेत म्हणून आपण इथं आज कीर्तन ऐकतो. घर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों.
दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, व्यसनाधीन होऊ नका. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. करायचं तुम्हाला करता. आज तुमच्या गावाची बात तुम्हाला उमरखेडमध्ये कळाली की तुमच्या गावातला तरुण आज पुढे जातोय. सहकार्य तरुणांनी करायला पाहिजे. आपल्या सप्त्यात जेवली गाव म्हटल्याच्या नंतर तिथले मी बस स्टँडहून आलो उमरखेड, चर्चा रंगली होती की देवली गावामध्ये सप्ताह चालू आहे. माझ्याकडे पाहिल्याच्या नंतर एक दिवस जण आले. महाराज म्हणजे कुठे झाले? म्हणजे जेवली गावातच चालू. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महाराज तिथला तरुण, तिथले ते संस्कार, तुमच्या गावात लागलेले तुमच्या गावात लागलेले तुमचे विद्यार्थी असतील, हे असतील, सर्वांचं गुणगान गायला आनंद मला वाटला. पण तरुणांनी जसं तुम्ही याला जाता तसं तुम्ही परमार्थातही तरुणांनी आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला तरुणांना ही विनंती करतो. झालेली सेवा जसा अभंग कीर्तनाचा अभंगाचा भावार्थ असाच असेल काही सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला झालेली सेवा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या गुरुवरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात सेवा ब्रह्मानंद महाराज महेश गव्हाणकर तालुका